आपल्या आईने आपल्यासाठी जीवाचं रान केलेलं असतं आणि तिच्या दुःखाच्या प्रसंगी आपण तिच्याजवळ नसतो. इतकं गिल्टी फील मला होत होतं, पण त्याला काहीच ऑप्शन नव्हतं कारण वैष्णवीची एक्झाम चालू होत्या. आता तिला 2 दिवस सुट्ट्या होत्या मध्ये परीक्षाच्या, म्हणून मी मम्मीकडे जायचं ठरवलं. फक्त एकच रात्र मम्मीकडे राहणार आहे आणि तेवढंच तिला थोडं बरं वाटेल. आज 5 दिवस झाले तिला डिस्चार्ज मिळून आणि फायनली मी तिकीट पण लगेच बुक केला आणि तिला सांगितलं नाही की आम्ही येतो आहे. तर संध्याकाळी 3:30ची वैष्णवीची एक्झाम सुटल्यानंतर लगेच आम्ही निघतो आहे, कारण उद्या आणि परवा 2 दिवस तिला सुट्टी आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्यावेळेस ऑलमोस्ट 1-2 दिवस लेट हा व्हिडिओ आलेला असेल. गुड फ्रायडेची सुट्टी होती तेव्हा आम्ही निघालो. तर मम्मीचं ऑपरेशन कशाचं झालं आहे ते मी तुम्हाला पुढे सगळं डिटेलमध्ये सांगते, कारण की बायका कसं संसारासाठी इतक्या मरतात ना की त्यांनी कधी स्वतःकडे लक्ष देत नाही. आणि सेम कंडिशन माझ्यासोबत होते. तर मी तर आता स्वतःकडे लक्ष देणार आहे. मी हे ठरवलं आहे की बाबा बस झालं आता लोकांसाठी जगणं. कधीच कोणीही व्यक्ती आपल्यासाठी कामाला येणार नाही. आपली हेल्थ जर चांगली असेल तर आपण आपल्या मुलाला सांभाळू शकतो. तर वंदे भारत ट्रेननं मी आता निघाली आहे आणि अगदी 3:30 नाही 2.5-3 तासातच मी मम्मीकडे पोहोचून जाईल. तर फायनली बघता संध्याकाळ कशी झाली कळालं नाही, पण एक छोटासा व्हिडिओ बघा नक्की. उन्हाळ्यामध्ये मुलांची शाळा सुरू होते, त्यासाठी मी अगारोचं रिगल पोर्टेबल क्लाम्प फॅन मागवलेला आहे. फक्त डेस्कटॉपवर किंवा इकडे तिकडे नाही तर आपण कुठेही त्याला सहज ठेवू शकतो, इतका तो कॉम्पॅक्ट आहे. बघा आता मी किचनमध्ये साफसफाई करते, मुलं स्टडी करताय, स्टडी टेबलला आम्ही तो फॅन अटॅच केला. 3400 RPM आहे आणि अप टू 5 hours एकदा चार्ज केल्यावरती आपल्याला हा चालवायला मिळतो. त्याचबरोबर 1800 mAh रिचार्जेबल आहे. USB-C टाईप आपल्याला मिळते आणि 3 स्पीड्स आपल्याला पाहायला मिळते. ह्याची लिंक आहे ना तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. जर तुम्हाला घ्यायचं असेल तुमच्या मुलांसाठी किंवा कुणासाठी तर नक्की घ्या. तर अगदी संध्याकाळी मी मम्मीकडे पोहोचले आणि वरचं तुम्ही ढग बघू शकता किती छान झालेलं होतं, कारण की पावसाळी वातावरण आहे. आणि जसं आम्ही घरात आलो ना तर बिचारी इतकी एक्साइटेड झाली होती की तिला ना रिॲक्टच करता आलं नाही आणि तिला जास्त जोराचं बोलता पण येत नाही, कारण पोटाला म्हणजे तिचं ऑपरेशन झाल्यामुळे तिला टाके पण आहे भरपूर. तर तिला रिॲक्ट पण होता येत नव्हतं आणि ती खूप जास्त खुश झाली. आणि तिला खुश बघून मला इतकं भारी वाटलं ना की काय सांगू. आणि ऑब्व्हियसली माझ्या भावाने तिकीट काढले होते तर त्याला माहिती आहे मी येणार आहे, बट मम्मीसाठी खरंच हे सरप्राईज खूप भारी होतं. चेहऱ्यावर आहे बरं का ते दिसतंय ना, असं हे नाही वाटत आहे असं. नाही वाटत नाही. पहिला 2 दिवस वाटलं हे तर गंगूबाई गंगूबाईचं दुसरी गंगूबाईच काय परेशान करता. माझी आई दवाखान्यामध्ये असताना तिला बाथरूममध्ये नेण्यापासून तर तिथून आणेपर्यंत योगिताने तिला इतकी मदत केली आहे ना की मी तिची आयुष्यभर ऋणी असेल. तिने खूप सेवा केली आहे. आणि असंही मम्मीचं आणि योगिताचं नातं ना एक मायलेकीसारखंच आहे. दोघी इतक्या छान व्हिडिओ करतात, इतकं छान त्यांचं बॉन्डिंग आहे ना. मम्मीचा स्वभाव जरी थोडा तापड असला ना तर ते तिथल्या तिथे एकदम सॉर्ट आउट होऊन जातं. तर घरामध्ये थोडंफार वातावरण छान होतं. त्यानंतर आम्ही बाहेर आलो, कारण की माझ्या चष्म्याचा नंबर खूप वाढला आहे आणि त्यामुळे मी डोळे चेक करायला आले होते. आणि मी चष्मा ना फक्त बिहाइंड द कॅमेरा यूज करते, मी कॅमेरासमोर नाही वापरत, बट मी ट्राय करेल पुढच्या वेळी यूज करायचा. तर लेन्स कार्टमध्ये आले होते आणि बाय 1 गेट 1 ऑफर होती या ठिकाणी. तर मी हे पण विचारलं त्यांना की मला ना कॉन्टॅक्ट लेन्स पण हवे आहेत. तर ते बोलले की एक वेळा हे तुम्ही कंटिन्यू वापरा आणि त्यानंतर आपण कॉन्टॅक्ट लेन्सला शिफ्ट करूया. तर आजचा पूर्ण ब्लॉग हा आयफोनमध्ये शूट केलेला आहे. बाय द वे मला फार काय सेटिंग येत नाही आणि HD मध्येच केला आहे. 4K 60 FPS वगैरे असलं मी काहीच केलं नाही आहे. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओची क्लॅरिटी पण कशी वाटते हे पण मला नक्की कळवा, ठीक आहे. सो मी हा एक चष्मा घेतला आहे आणि दुसरा एक घेतला आहे, तो तुम्हाला नंतर कळेल. आज जवळपास जानेवारीनंतर फर्स्ट टाईम पुन्हा पिरियड आली आहे. माझा नेहमीचा हा प्रॉब्लेम आहे. खूप जास्त स्ट्रेस लेवलमुळे हार्मोनल्स चेंजेस झाले होते आणि त्यानंतर पिरियड्स आलेच नाही. आणि मग खूपच असं कंटाळा पण आला होता. तर म्हटलं चला आज बाहेरचाच ब्रेकफास्ट आपण घेऊन जाऊया. तर माझं कॉलेज टाईम
टाईमपासून फेवरेट असलेला गजानन महाराज मंदिर समोरचा हा डोसा. या ठिकाणी ना आधी दुसरे दादा होते, त्यांचा गाडा होता बघा, बरेच लोक त्यांना पण माहिती असेल. त्यानंतर आता हे दादा आले, तर आम्ही यांच्याकडनं पण जवळपास आता 4-1 वर्ष झाले असेल कायम पार्सल डोसा नेत असतो. खूप छान टेस्ट असते, खूपच छान. एक्स्ट्राची चटणी आणि सांबार मी ह्यांच्याकडनं कायम घेते, कारण की मला खूप जास्त आवडते. तर फायनली आम्ही आता घराकडे आलो आणि तुम्हाला सांगायचं आहे की मम्मीचं कुठलं ऑपरेशन झालं होतं. तर तिचं मी तुम्हाला लास्ट टाईम पण सांगितलं होतं की तिचं गर्भपिशवी काढण्यात आली आणि अंडाशय सगळंच काढण्यात आलं आहे, कारण की गर्भपिशवीला सूज आली होती आणि कंटिन्यू 3-3.5 महिने तिला ब्लिडिंग होती. आणि हा थोडा जेनेटिक इश्यू आहे आणि इवन दो मलासुद्धा पिरियडचा खूप प्रॉब्लेम आहे. तर मी विचार केला की आत्ता आपण दवाखान्यात दाखवून चांगली ट्रीटमेंट घ्यावी. बघितलं थोडा वेळ खेळता खेळता वैशू आणि शिवचे भांडण झालं होतं आणि त्यावेळेस शिवमुळे वैशूच्या पायाला पण लागलं होतं आणि तिला लागलं आणि तिनेच फटके खाल्ले. मग नंतर कळलं की तिला रक्त आलं आहे. मग आम्ही लगेच दवाखान्यात आलो आणि तिला टीटीचं इंजेक्शन पण दिलं. पण ती इतकी घाबरली होती इंजेक्शनला, जवळपास आज 5 वर्षानंतर तिने इंजेक्शन घेतलं आहे. त्यानंतर तिच्या मामाने तिला इतकं पॅम्पर केलं, चॉकलेट खाऊ घातले आणि बराच काय. त्यानंतर आम्ही दवाखान्यात औषधं दाखवले डॉक्टरांना आणि मी शूट करत होते ना, तर इतका मोठा जोक माझ्या भावाने मारला, तुम्हाला काय सांगू. ही हॉस्पिटलमधून निघाली बाहेर एकदम सिरियस तोंड करून बरं का, आणि तिला मध्येच हसू आलं आणि ते मला कळालं एवढी असली लाल पड असतं. इकडे बघ, तुझ्यामुळे ताईला लागलंय. मस्ती करायची नाही. इकडे बघ, सॉरी म्हण ताईला. इंजेक्शन घ्यावं लागलं मला. इंजेक्शन ताईला सॉरी म्हण एकदा. ताई सॉरी, मी मस्ती नाही करणार. म्हण ताईला, म्हण ताईला म्हण ना. जवळपास आज दिवसभरात बराच क्वालिटी टाईम फॅमिलीसोबत स्पेंड केला आणि जवळपास इतक्या दिवसानंतर ना मी आणि माझा भाऊ एकत्र बसलो होतो असं रील स्क्रोल करत. आणि आमच्या दोघांचे फेवरेट काही कार्टूनचे रील्स होते ते तुम्हाला दाखवले. हे मम्मीचं दवाखान्यातले काही व्हिडिओज आहेत ज्या मला तुम्हाला शेअर कराव्याशा वाटल्या की बघा ना कशी अवस्था होऊन जाते. संसारासाठी आपण नेहमी झटत असतो, पण एक वेळ अशी येऊन जाते की दुर्लक्ष आपण करतो. त्यामुळे बायकांनो प्लीज, आत्ता जर तुम्हाला काही त्रास होत असेल ना, तुम्ही आत्ताच दवाखान्यात दाखवा, त्याची ट्रीटमेंट घ्या. इवन मी सुद्धा घेणार आहे. माझाही 3-3, 4-4 महिने पिरियडचा इश्यू होतो आणि त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात, ना की कुठल्याही कॉस्मेटिकच्या प्रमोशनमुळे. ठीक आहे. हो ना, बरोबर ना. अरे यार नको ना बाबा, असं नाही यार. अरे बंद करणार आला, किती वेळ जातो ते बंद. अरे तू परत टाकी शिवायला असेल मला जायला यार तिकडे. तू नको असं नाही यार बाबा. अगं असं म्हणून दुपारात गोळ्या नाही खाल्ल्या ना, तू खाल्ल्या. मग आता दुपारच्या गोळ्या नाही झाल्या, 3 गोळ्या कमी झाल्या ना. अजून 8 दिवस नाही झाले ना आपल्याला. ते पेन किलरच्या गोळ्या आहे, टाकी दुखून आहे त्याच्या गोळ्या आहेत ना, त्या गोळ्या सांगितलं दोन तोच पुसून घेतला झाला ना कम्फर्टेबल. आता ठेव ना राव त्या मोबाईल. तू चुपचाप बैस ना. तू लयच बाई एकदम. काय भनभन नको लावणार हा चुप बैस. क्या कर रहा है पर? अकाउंट ते काम कर, तिथे ठेव. तू वरती जाय बरं. रीलला लाईक कमेंट. हो वरती. काय बोलले तू? वरती हो. चल निघ. राव ना, तू मारायला बी येऊ शकत नाही मला, माहिती का? काय म्हणला? तू मारायला बी येऊ शकत नाही मला. पाठशी अरे नका असो यार. हो ना, बरोबर नको करू. 8-10 दिवसांत बरी होईल ना. हा, महिन्याभरात बरी होईल ना. मग तरी बी जेव्हा पप्पा आजारी होते ना, तेव्हा सुद्धा आम्ही अशीच मजा मस्ती हशी मजा कंटिन्यू घरात करायचो मुद्दाम. तर कसं असते, घरातलं वातावरण खेळीमेळीचं राहिलं ना की आजार पण थोडंसं लवकर गायब होतं. आम्हाला डोक्यात हात घातलं बरं वाटलं रे.
ते हसवल्यानं कंगवा दे अरे पागल येडाय का रे कसं जन्माला घातलं काय माहिती तू नाचत होती ती तेव्हा लय खुशी झाली ती पोरग झालं कैसा पाणी फेरा तेरी खुशी पर वड तू वडताय काय होत नाही वड नाही बाबा ते गुंता काढण्यासाठी वाढावं लागते मम्मा तुझ्या हातात दुखतील मला काहीच होत नाही पण तुझ्या हातात आता जोरात झटका मारा असा मला काहीच फरक पडत नाही हो चांगली कट कर लय मोठा व्हिडिओ अरे हळू आजीच्या पोटाला पाऊस झालेला आहे बरं तरी ढेरीला हात लागला पट्टीला हात नाही लागलो त्याला काय माहिती का लेक ओ गो मा गो माझा राजा गो मग तू पदे ना माझ्या तू ते ठेवती आता काय? पहिली क्लिप ते नाही बऱ्याच गोष्टी मी स्टार्टिंगला ठेवणार आहे अरे मोठ्या ब्लॉगला पावडरचा वास येते हा, जास्त नको देत जाऊ गं येडी. लय त्रास दिला की हॉस्टेलला मी ठरवलेलं आहे नाही त्रास दिला का मी नाही लोड घेणार अजिबात त्रास देतील, तू कसं त्रास देशील मग ते? सगळेच त्रास देणार तर तू काय कामाचीस करून बघला मी ठरवलंय जे जास्त त्रास देईल त्यांना सोडून देणार नाही असं नको करू बया तुला हॉस्टेलमध्ये बाबाला टाकून पण सोडली नाही मग अरे हळू आजीच्या पोटाला पाऊस झालेला आहे बरं तरी ढेरीला हात लागला पट्टीला हात नाही लागलो त्याला काय माहिती का लेक ओ गो मा गो माझा राजा गो मग तू पदे ना माझ्या तू ते ठेवती आता काय? पहिली क्लिप ते नाही बऱ्याच गोष्टी मी स्टार्टिंगला ठेवणार आहे अरे मोठ्या ब्लॉगला पावडरचा वास येते हा, जास्त नको देत जाऊ गं येडी. लय त्रास दिला की हॉस्टेलला मी ठरवलेलं आहे नाही त्रास दिला का मी नाही लोड घेणार अजिबात त्रास देतील, तू कसं त्रास देशील मग ते? सगळेच त्रास देणार तर तू काय कामाचीस करून बघला मी ठरवलंय जे जास्त त्रास देईल त्यांना सोडून देणार नाही असं नको करू बया तुला हॉस्टेलमध्ये टाकून बाबाला पण सोडली नाही मग हा. व्यवस्थित राहा नाही आता जरा बरं वाटतं ना ते खाल्ल्यापेक्षा बरं वाटायला जरासं. काल दुपारच्या गोळ्या घेऊन आता खाल्ल्यानं त्रास झाला. मग आता बरं झालं. मॅडम आता जाऊपर्यंत गोळ्या चालू राहतील ना. पण तसं बरं आहे कालच्यापेक्षा जसं दुखत होतं काल दुपारी. आणि त्याच्यात तुम्ही असं हसू लागले होते मला त्याची काय हद्द आहे एकदम 2 दिवसाच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत 2 दिवसाचे सगळे छोटे छोटे फुटेजेस मी कॅप्चर केले आणि तुम्हाला शेअर केलं आणि आता फायनली मी नाशिकला निघाले आहे सकाळची 8:20 ट्रेन आहे वंदे भारत आणि जी पोहोचणार आहे 11 वाजता आणि 12 वाजता वैशूची कॅब येते योगितानी घरूनच टिफिन पॅक करून दिलं आहे वैशू आता फक्त घरी जाणार आहे आणि ड्रेस चेंज करून तिच्या कॅबमध्ये बसून ती जाणार आणि इथे काही ब्रेकफास्ट आला आहे पुरी भाजी पोहे दही चहा बरंच काही मिळतं पार्ट ऑफ द पॅकेज सो माझा व्लॉग मी इथेच एंड करते पूर्ण व्लॉगमध्ये तुम्हाला काय काय गोष्टी आवडल्या तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि स्वतःची काळजी नक्की घ्या व्हिडिओची क्वालिटीसुद्धा कशी वाटते हे पण कळवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा लेटेस्ट व्हिडिओ आहे आजचा सोमवारचा